प्रभूच्या वचनातून लूक त्याचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 19 आपण वाचणार आहोत. उभे राहूया आपण. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. ते श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला. त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बाप्पा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. ह्याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये, तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. मग तो म्हणाला, तर बाप्पा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बाप्पा अब्राहमा, असे नाही. मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. प्रभू हे वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. परमपवित्र महान प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ येतो. आम्ही सर्व पातकी आहोत, अपराधी आहोत. पण प्रभू, ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो आणि आपले पाप तुझ्या समोर कबूल करतो, तो आम्हाला पापांची क्षमा करतो, आम्हाला शुद्ध करतो, पवित्र करतो. प्रभू, आम्ही पापी आहोत. आमच्या पापांची क्षमा तुझ्याकडे मागतो. आम्हाला क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. आमच्यामध्ये काहीच चांगलं नाहीये प्रभू, काहीच चांगलं नाही, थोडं देखील नाहीये. चांगला तो फक्त तूच आहे. तुझं रक्त पवित्र आहे, तुझं वचन पवित्र आहे, ते अमर आहे, तुझा आत्मा पवित्र आहे. प्रभू, आमच्या ठाई पवित्र हृदय उत्पन्न कर, शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि आम्हाला तुझा पवित्र आत्मा दे. आम्ही तुला विनवतो, आम्ही तुला प्रार्थना करतो. आणि प्रत्येक क्षणावर, हो प्रभू, प्रत्येक क्षण जेव्हा शैतान आमच्यावरती हल्ला करतो, त्या प्रत्येक क्षणावरती जय प्राप्त करणारा पवित्र आत्मा आम्हाला दे. प्रभू, आमचा विश्वास वाढव. प्रभू, आम्हाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू, हे वाचलेलं वचन तू आशीर्वादित कर. तू गौरीला जा. जे आज इथं संदेश ऐकतील, पुढे ऐकतील, प्रभू, तुझा पवित्र आत्मा त्यांच्या संगती बोलू. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतोय. बसूया आपण. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. जसं मी वचन वाचलं तसं तिकडं कोंबडा ओरडला. तो पण बोलतो आमेन. वचन काय सांगतो? तेव्हा त्याने म्हटले, ते मोशेचे व संदेष्टाचे ऐकत नसतील, देवाचं सेवकांचं ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. परत आमेन बोलला. मला आठवतो, कोंबडा ओरडला की मला पेत्राची आठवण येते. पेत्र म्हणतो, प्रभू, मी तुला सोडणारच नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. आम्ही पण म्हणतो ना, प्रभू, मी तुला सोडणार नाही, आमेन हालेलुया, आमेन हालेलुया करत राहतो. कधी असं येतं, क्षण येतो, लगेच खोटं बोलतो. कधीच खरं होतो, लगेच रागामध्ये काय काय करतो, विसरून जातो, सर्व विसरून जातो. प्रभू बिभू सर्व विसरून जातो. काय लालूच दिसली की आधी लालूच. आमेन. त्यालाच प्रभूला सोडणं म्हणतात.
परवा परवा तेरवा एका भावासंगती सहसा मी बाईकवरती होतो, ते मागे बसले होते आणि असंच ज्ञानाच्या गोष्टी चालू होत्या. तर म्हटलं देवाचं वचन सांगतं मनुष्याने ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी माणसाने किंमत चुकवावी. आणि बायबल सांगतं की ज्ञान विकू नको. तर त्यांना जो साधारण जो अर्थ त्यांना समजत होता त्यांनी सांगितलं, हो ना ब्रदर, म्हणजे लोक देवाचं ज्ञान घेतात, देवाच्या वचनाचं ज्ञान घेतात, पुस्तकं लिहितात आणि त्यावरती पैसे कमवतात. म्हटलं हे जगिक आहे. देवाचं ज्ञान कोण आहे? ख्रिस्त आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताचं ज्ञान आपल्याला होतं, बायबल सांगतो ते ज्ञान विकू नका. विकणं म्हणजे कसं? जसं यहूदा इस्करियोतने येशूला विकून टाकलं. किती रुपयाला? 30 रुपयाला. त्याला येशूपेक्षा रुपयांची किंमत जास्ती वाढली. आमच्या जीवनामध्ये पण पुष्कळ असं होतं की आम्हाला काहीतरी गोष्ट अधिक महत्वाची वाटते येशूपेक्षाही. मग ते काही असू शकतं. आपल्यातला स्वभाव असेल, आपल्यातला राग असेल, आपल्यातली लालूच असेल, आपल्यातला लोभ असेल, आपल्यातलं शिवीगाळी देणं असणार, किंवा मारामारी करणं म्हणा, किंवा अनेक वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी, सिगरेट पिणं, तंबाखू खाणं, काही असू शकतं, ज्याला आम्ही काय म्हणतो येशूपेक्षा जास्त महत्त्व देतो. आणि त्या गोष्टीसाठी येशूला आम्ही विकून टाकतो. आणि मग त्या भावाने सांगितलं की एसावने काय केलं? भुकेसाठी, भाकरीसाठी काय केलं? आपला ज्येष्ठ पुत्राचा अधिकार विकून टाकला. अगदी हेच आम्हाला समजायला पाहिजे. ह्या प्रवासामध्ये आम्ही जात असताना क्षणोक्षणी तुम्हाला आणि मला संघर्ष करावा लागणार. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी असा कुठलाही क्षण नसणार की तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. देव की सैतान, विश्वास की अविश्वास, आध्यात्मिक की शारीरिक अभिलाषा, निर्णय घ्यावा लागणार. आणि म्हणून प्रभू म्हणतो की आधी तुम्ही त्याचं राज्य, आधी शरीर नाही, आधी भूक नाही, आधी पैसा नाही. का प्रभू बोलतो की आधी तुम्ही त्याचं राज्य, त्याची धार्मिकता आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा. कोणाचं? त्याचं. आमच्यामध्ये काही धार्मिकता नाही, आमच्यामध्ये स्वतःची काहीच नीतिमत्ता नाही आहे. म्हणतो त्याचं आधी तुम्ही त्याचं राज्य, त्याची धार्मिकता, त्याची नीतिमत्ता मिळविण्यास झटायला सांगितलंय. झटायचं म्हणजे संघर्ष करायचा. जसं तुम्ही शेतामध्ये झटता, जसं तुम्ही गाडी चालवताना, रिक्षा चालवताना झटता, जसं तुम्ही हमाली करताना झटता, जसं तुम्ही कॉन्क्रीटचं किंवा कन्स्ट्रक्शनचं काम असतं तिकडं झटतात, अक्षरशः झटतात, सतत मेहनत. तसं मुलं अभ्यासासाठी झटून मेहनत करतात, अभ्यास करत राहतात. अगदी देवाचं वचन तेच सांगतं, तुम्ही झटा, तुम्ही संघर्ष करा, तुम्ही लढा. कारण आमचं युद्ध हे जगिक नाहीये, कोणा शरीरा संगती नाही, आमच्या शेजाऱ्या संगती नाहीये. आमचं युद्ध आकाशातील दुरात्म्यांसंगती आहे. कोणा संगती आहे? आमचं युद्ध कोणा संगती आहे? आकाशातील दुरात्म्यांसंगती आहे, सैतानासंगती आहे, सैतानाच्या दूतांसंगती आहे, या दुष्टात्म्यांसंगती आहे, जे अंधकारची शक्ती आहे त्यांच्या संगती तुमचं आणि माझं काय आहे? युद्ध आहे. क्लिअर नो? मला शनिवारी रात्री एक फोन आला. तर त्यांच्या इकडं पण मी फार वर्षापूर्वी जायचो आणि मग परत त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली 7-8 वर्षानंतर. वाटतं जास्ती 5वी, आता 10 वर्षानंतर. ती मुलगी आता ग्रॅज्युएट पण झाली. आणि त्यांनी मग मला प्रार्थनेला बोलवलं आणि ते म्हणा की तुम्हीच आमचे पास्टर व्हा, आम्ही तुम्हालाच पास्टर असं म्हणतो, तर तुम्हीच आमचे पास्टर आहात. 10 वर्षानंतर मी त्यांना प्रश्न केला. ज्यावेळेस म्हटलं तुमची मुलगी 5वीला होतो तेव्हा आम्ही देवाचं वचन तुम्हाला सांगितलं
आता ह्या 10 वर्षात तुम्ही कुठे आहात? देवाच्या वचनामध्ये कुठे आहात? मी हे नाही विचारलं हे नाही किती आहात किंवा तुमची किती हाईट वाढली, किती वय वाढलं, ते नाही विचारलं. देवाच्या वचनामध्ये तुम्ही कुठे आहात? हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग आणि काही जे देवाचे वचन आहेत, जो भविष्यवक्त्याचा आपला संदेश आहे, ज्यांनी ती पवित्रता प्रचार केलेली आहे, जे देवाची वचन आपल्याला पवित्रता शिकवते. कारण बायबल सांगतं विना पवित्रता कोणीही परमेश्वराला पाहू शकत नाही. प्रभू म्हणतो मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पण पवित्र असा. कोण सांगतं? हे सेवक, देवाचं वचन सांगतं. आणि त्या पवित्रतेच्या संदेशाप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे बायबलचा जो संदेश आहे, भविष्यवक्त्यांचा जो संदेश आहे, आणि ही पवित्रता परमेश्वराची काय आहे? मांग आहे. तुमच्याकडे प्रभूने मागितलेलं आहे. प्रभूने मागितलेलं आहे की मला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये पवित्रता हवी आहे. कारण मला वाटतं आपण एक मागे संदेश ऐकला होता, एकटा पापी बहुत हिताची काय करतो? नासाडी करतो. म्हणजे अविश्वास. तुम्ही तो संदेश ऐका वाटल्यास परत. तर पवित्रता हा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातला हा फार महत्वपूर्ण काय भाग आहे. फार महत्वपूर्ण भाग आहे. कारण ही परमेश्वराने काय दिलेली आहे? आज्ञा दिलेली आहे. काय दिलेली आहे? आज्ञा दिलेली आहे की मी पवित्र आहे, तुम्ही पण पवित्र. हे का त्याने आपले विचारनं सांगितलंय. बरं ठीक आहे बाबा, मी पवित्र, तर मग तुम्ही पण जरा बघा पवित्र होऊ शकतात. पण तुम्ही आणि मी पवित्र होण्यासाठी, पापापासून शुद्ध होण्यासाठी परमेश्वर स्वतः देहात प्रगट झाला आणि त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी रक्त सांडवलेलं आहे. आणि प्रियांनो, आपण ज्या काळामध्ये राहत आहोत, मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, एक चिन्ह जे आकाशात प्रगट झालेलं आहे, जे बायबलमध्ये आपण पाहतो, प्रकाशित वाक्य अध्याय 10 आणि वचन 1, की त्याच्या डोक्यावरती काय आहे? त्याचे डोक्यावरचे केस कसे आहेत? सफेद लोकरीसारखे आहेत, हिमासारखे शुभ्र आहेत. आणि हे चिन्ह हे सांगतं की तो एक न्यायाधीश म्हणून या पृथ्वीवरती उभा आहे. काय म्हणून उभा आहे तो? कारण ते ख्रिस्ताचं दर्शन आहे. प्रकाशित अध्याय जो 10 आहे तो ख्रिस्ताला दर्शवतो. आणि तो ख्रिस्त कशाला दर्शवतोय? मी न्यायाधीश म्हणून या पृथ्वीवरती उभा आहे. आणि ज्या वेळेस देवाचं वचन तुमच्याकडे आणि माझ्याकडे येतं, प्रियांनो, परमेश्वरची ही जी सेवकाई आहे, परमेश्वराचं हे जे वचन आहे, हे न्यायाचं वचन आहे. आणि ते वचन लगेच न्याय घेऊन येतं. एवढं लक्षात ठेवा, लगेच न्याय घेऊन येतं. आणि तो तुमचा न्याय कदाचित तुम्हाला दिसणार नाही, जसं जुन्या करारामध्ये होत होता. लोक मरून पडायचे किंवा काय, पण हे आत्मिक मृत्यू घेऊन येतं. तुमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त होऊन जातं आणि तुमच्यावर एक छाप लागून जातो. बघा आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे का नाही? असे बोट प्रकट होतात आणि त्या भिंतीवरती लिहितात. ते वेगळे शब्द आहेत, आपण मी बोलत नाही, वाचत पण नाही, पण त्यात लिहिलेलं आहे, मी तुला मोजून पाहिला पण तू कमी भरला. मी तुला मोजून पाहिला पण तू कमी भरला. तर तुम्हाला आणि मला देवाच्या वचनामध्ये कमी व्हायचं नाहीये, देवाच्या वचनात वाढत जायचं आहे, वाढत जायचं आहे. आज जे आपण गाणे ऐकले, गाण्यामध्ये तेच होतं, संघर्ष, कठीण कठीण मार्ग, कुठल्याही स्थितीत का असेना, प्रभू मी तुझ्या मार्गाला धरून राहील चालत. तर प्रियांनो, पुष्कळदा ज्यावेळेस आपण एक ख्रिस्ती जीवनाकडे येतो, महत्वाचं काय आहे हे आम्हाला समजायला पाहिजे. महत्वाचं काय आहे? महत्वाचं हे आहे प्रियांनो, तुमचा आणि माझा प्राण, तुमचा आणि माझा जीव महत्वाचा आहे. जर आमचा जीव नरकात गेला तर आम्हाला काय लाभ आहे, काय फायदा आहे?
पुष्कळदा काहीतरी ॲक्सिडेंट होतात आणि लोक म्हणतात आज जर ह्याचा जीव वाचवायचा तर ह्याचा पाय कापावा लागेल, है ना, ऐकलं असेल ना तुम्ही. जर तसा जीव वाचवायचा तर हात कापावा लागेल, कधी कधी दोन्ही पाय कापावे लागतील. जर तसा जीव वाचवायचा असेल तर त्याची एक किडनी कापावी लागेल, तर त्याचा जीव वाचल. त्याला 2 किडनीवरती राहता नाही ना. बघा, हे ह्या जगातले उदाहरणं आहेत. जर त्या माणसाचा जीव वाचवायचा आहे तर एक शारीरिक जीवनासाठी लोक एवढं दुःख उचलण्यासाठी काय असतात, तयार असतात. तर प्रियांनो, जर आपला जीव, जर आपला प्राण जर धोक्यात येत असेल किंवा नरकात जात असेल तर मग फायदा काय. तर हे जे कुटुंब होतं म्हणजे आहे ते. तर शनिवारी रात्री मला फोन आला की ब्रदर, माझी ड्युटी लागली आहे तर मला जमणार नाही यायला प्रार्थनेला. आता मी काही कारणास्तव त्यांच्या इकडे मी 3 वेळेस प्रार्थना ठेवली आणि त्या 3ही वेळेस त्यांचा मुलगा प्रार्थनेला आला नाही. 1 वेळेस मुलगी आली नाही, तो 3 वेळेस मुलगा आला नाही. तर मी त्यांना विचारलं, तुमचा मुलगा काय येत नाही प्रार्थनेला म्हटलं. तर त्यांनी सांगितलं होतं की त्याची जी आई होती देवाच्या वचनाच्या विरुद्ध कपडे घालायची, म्हणजे पारदर्शक साडी. मग त्या पारदर्शक साडीमधून ते जे काही आतमध्ये घातलेलं ते पण दिसायचं. तर नवरा तिला सांगायचा की असली साडी घालू नको, हे पारदर्शक साडी आहे, बरोबर नाही आहे, व्यवस्थित नाही आहे, नको घालू. तर त्याला आता तो पण कधी कधी चार्ज झाला की चांगला चार्ज व्हायचा, जसे चार्जिंग बल्ब असतात हे की नाही, आणि कधी कधी चार्जिंग निघून गेले की एकदम ठप्प व्हायचं. तर त्याला मी सांगितलं होतं, आधी तू स्वतःवरती लक्ष दे, स्वतःच्या जीवनावरती लक्ष दे, आणि तू जे ख्रिस्ती जीवन जगशील ते पाहून ते आपापच तुझ्याकडे वळते. तुझ्या बोलण्याने काही होणार नाहीये, कारण तू बोलतोय आणि करतोय, बोलतोय आणि वागतो वेगळं. तर तसं करू नको, आधी तू ख्रिस्ती जीवन जग म्हटलं. आणि ज्यावेळेस ते मुलगी 5वीला होती त्याच वेळेस त्यांनी, म्हणजे जो संदेश होता पवित्रतेचा संदेश, जो आपण देवाचं वचन म्हणून पालन करतो की परमेश्वराची ती आज्ञा आहे, तर त्यांनी, म्हणजे त्याच्या पत्नीने त्या गोष्टी नाकारल्या होत्या. तर तेव्हापासून हा 10 वर्षाचा गॅप आहे. आणि मग हा अचानक असा एकदम चार्ज झाला. मग त्याने बायकोची साडी घेतली, कापून टाकली. आता कापून टाकल्यानंतर मग आता घरामध्ये तर वाद होणारच ना, साहजिकच, जे झालं तर झालं. आणि हे त्याच भावाने मला सांगितलं की त्याचा मुलगा बोलतो, पास्टर हमारे घर में झगडा लगा था. माझा काय संबंध, मी तर तुला आधीच सांगितलेलं नाही. आणि त्यांच्या मंडळीमध्ये म्हणजे प्रार्थना केली त्यास पण सांगितलं की मी काय असल्या गोष्टी सांगत नाही कधीच कोणाला. मी आधी सांगतो, तुम्ही आधी स्वतः जीवन जगा. आणि म्हटलं त्याला तर मी असल्या गोष्टी सांगितल्या नाही करायला, पण जर माझ्यावरती जर कोणी बिल फाडत आहे ठीक आहे. तर मी त्या रागामुळं मी तिकडं प्रचाराला गेलो, तो आलाच नाही. आणि रात्री ती बाई बोलते, माझ्या मुलांची मला काळजी वाटते, त्यांच्या तारणाची काळजी वाटते. आणि नवऱ्याला म्हणते, तू तिकडं प्रार्थनेला नको जाऊ. कुठं तिकडं प्रार्थनेला नको जाऊ. ब्रदर बोलता, सिस्टर बोलता, आप उधर मत प्रार्थना केली जाओ, इधरही प्रार्थना. देवाच्या वचनाप्रमाणे तो प्रार्थनेसाठी पण योग्य नाहीये. त्याची बायको विश्वासात नाही, मुलं विश्वासात नाही, तुम्ही कसा संदेश देऊ शकता? नाही देऊ शकत. आम्ही तर त्याला सांगितलं खाली बस. ते तर आम्ही अनुग्रहामध्ये कधी कधी त्यांना उभं करतो, म्हटलं चला प्रार्थना करा. बघायला गेलं तर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे ही रिस्क आम्ही घेत असतो, ती जबाबदारी आम्ही घेतो जर आम्ही एखाद्याला पुढं आणतो. पण देवाच्या वचनाप्रमाणे तर तो संदेश प्रचारच नाही करू शकत. म्हटलं तुझेच मुलं तुझ्या विरुद्धात आहे. जर तुझे मुलं ऐकत नाहीयेत, देवाच्या वचनाचा प्लॅन करत नाहीये, तर बायबल सांगतं की तू प्रचारच नाही करू शकत. आणि आमची तर इच्छा आहे की चांगले चांगले प्रचारक पुढे यावे. जर प्रभूने जर त्यांना खरोखर निवडलेलं आहे, बोलवलेलं आहे, तर मंडळीमध्ये मंडळीच्या कार्यासाठी त्यांनी पुढे यावी, आमची फार इच्छा आहे. तर आम्हाला काय 10 मंडळांचं ओझं घेऊन नाही चालायचं आहे.
आम्हाला मंडळांना स्थिर करायचं, लोकांना स्थिर करायचं, कुटुंबांना स्थिर करायचं देवाच्या वचनामध्ये, पवित्रतामध्ये. तर बघा सैतान कसं नवऱ्याला म्हणते जाऊ नको तिकडे प्रार्थनेला, आमच्याकडे प्रार्थना घे. म्हटलं तूच तयार नाही तर तुझ्या लोकांना तू काय तयार करणार. बघा हा असा सैतान असतो. सैतान कधी कधी बायकोच्या रूपाने बोलतो, नवऱ्याच्या रूपाने बोलतो, आईच्या रूपाने बोलतो, बापाच्या रूपाने बोलतो, मुलांच्या रूपाने बोलतो, शेजाऱ्यांच्या मधून बोलतो. ही वस्तुस्थिती आहे. मला त्यावेळेस पेत्राची आठवण आली. प्रभूला म्हटला, प्रभू ज्यावेळेस बोलला ना मी वधस्तंभावर जाऊ, पेत्र म्हणतो नाही 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 प्रभू तुझ्या सांगते तसं होणार नाही. प्रभू म्हणतो हे सैतानाचं चालतं. देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या योजनेच्या विरुद्ध जर कोणी आडवा येते तो सैतान आहे, इतकं लक्षात ठेवा. जर कोणी देवाच्या वचनाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध येते तो सैतान आहे. देवाला त्याची काळजी नाही, देव त्याच्या विरुद्धात, एवढं लक्षात ठेवा. त्याने पेत्राची काळजी नाही केली. ज्या पेत्राला म्हटलं या खडकावरती म्हणजे तुझ्या प्रगटीकरणावरती, तुझ्या या विश्वासाने जो तू प्रगट केलेला आहे, जे प्रगटीकरण तुला मिळालेलं आहे, त्या प्रगटीकरणावरती मी मंडळी बांधल, त्या पेत्राला प्रभूने सांगितलं. तर प्रभू उचलतो पण आणि खाली पण फाडतो दणकन. लगेच वाट नाही बघत की अरे हा माझी तारीफ करत होता. नाही, पाप पाप आहे, चूक चूक आहे. तर हे फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण तर असल्या काळात आहोत जिथं देवाचा न्याय आकाशात टांगलेला आहे. हो, कारण बायबल काय सांगतं, पृथ्वीच्या शेवटच्या काळामध्ये मी एलिया संदेष्टाला पाठवतो. काय सांगतं बायबल सांगतं मलाकीच्या पुस्तकामध्ये, या पृथ्वीला भस्म करण्याच्या आधी. ही वस्तुस्थिती. तर ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो, येता येता प्रभू मला प्रेरणा देत होता. कालपासून माझी ही प्रेरणा सुरू होती आणि त्याचप्रमाणे हे गीतं सुरू झाले. पुष्कळ त्या लोकांना वाटतं अरे आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, येशूमध्ये आशीर्वाद आहे. ऑफकोर्स आशीर्वादच आहे, पण त्या आशीर्वादामध्ये प्रभूने सांगितलं मी तुमची गरज पूर्ण करेन. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलेलं आहे? मी तुमची गरज पूर्ण करेन. मग तुमची गरज 100 रुपयाची मी पूर्ण करेन, तुमची गरज 1000ची मी गरज पूर्ण करेन. गरजेच्या पलीकडेची गोष्ट प्रभूने सांगितलेली नाही आहे. तुमची माझी जी काही गरज असेल, अन्नाची असेल, कपड्याची असेल, वस्त्राची असेल, घराची असेल, पैशाची असेल, ती गरज पूर्ण करण्याची प्रभूने सांगितलेली आहे. म्हणजे कोणाच्या नजरेमध्ये गरज? तुमच्या माझ्यामध्ये नाही. देवाला जर खरोखर ठाऊक आहे की ह्या देवाच्या सेवकाला ह्याची गरज आहे आणि ह्याची ही गरज ह्याच महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे, किंवा ह्या कुटुंबाची ही गरज ह्याच महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, तर प्रभू त्याच महिन्यात तुमची आणि माझी गरज पूर्ण करत. पण जर प्रभूला वाटतं की ही गरज ह्या महिन्यामध्ये पूर्ण व्हायची नाही आहे, 6 महिन्यानंतर पूर्ण व्हायची आहे, ती 6 महिन्यानंतर पूर्ण होईल. तर प्रभूने कुठल्या श्रीमंतीचा आणि धडाढ्य बनण्याचा आशीर्वादाबद्दल काही बोललेलं नाही. समजलं की मी तुम्हाला अंबानी सारखं श्रीमंत बनवलं असं बोललंय का? नाही ना. तुमची आणि माझी गरज पूर्ण करत आशीर्वाद आहे. प्रभू म्हणतो तुमच्या घरातलं तेल संपणार नाही, तुमच्या घरातलं मीठ संपणार नाही, तुमच्या घरातलं पीठ संपणार नाही, मी तुमच्या गरजा पूर्ण करत. तर ह्या ठिकाणी प्रियांनो, ज्यावेळेस आपण पाहतो हे लाजरस आणि श्रीमंत मनुष्य, बघा दोघांना प्रभूने जीवन दिलेलं आहे, दोघांना संधी दिलेली आहे, दोघांना देव कळलेला आहे, आणि दोघांना पण माहिती आहे की मेल्यानंतर स्वर्ग आणि नरक आहे. लाजरासावरती प्रभूच्या अनुग्रहाने मला प्रभूने फार सुंदर संदेश दिलेत आहेत, आपण ठेवलेले आहेत. पण हा वेगळा संदेश. मला स्वतःलाच प्रश्न पडला होता की आधीच मी 3-4 संदेश लाजरासावरती प्रचार केलेला, आता प्रभू आणखी काय देऊ इच्छित. बघा प्रभू प्रत्येक मनुष्याला संधी दिलेली आहे. बायबल सांगतं की मला एवढी श्रीमंती देऊ नको की मी तुलाच विसरून जाईल. काय सांगतात?
देवाचं वचन काय सांगतं? प्रभू मला एवढी श्रीमंती देऊ नको की मी तुलाच विसरून जाईल. श्रीमंतांना देवाची गरज आहे का? पैसा टाकला की सर्व गोष्टी मिळतात त्यांना, औषधं मिळतात, डॉक्टर मिळतात, घरी येऊन इलाज करून जातात. घरीच सर्व गोष्टी अमेरिकेला मिळतात, जे अमेरिकेला जाऊन करतील. पण गरीबाला गरज आहे, गरीबाला गरज आहे. कारण गरीबाच्या खिशात पैसाच नाहीये, एक्सरे काढायला पण पैसा नाहीये, सोनोग्राफी काढायला पण पैसा नाहीये. बिचारा तो सरकारी हॉस्पिटलवरती अवलंबलेला आहे. तिथं काय जर समस्या आहे किंवा तिथं काय ज्यांनी गव्हर्नमेंटनी जी सोय दिलेली आहे त्याचा तो उपयोग करतो. आणि तेवढं करून काही नाही झालं तर तो देवाकडे म्हणतो की देवा मी आजारी आहे, माझ्यावरती दया कर, मला बरं कर. आणि ज्यावेळेस प्रभूची इच्छा असते त्यावेळेस प्रभू बरं करतात. ज्यावेळेस ते प्रभूच्या योजनेमध्ये असते त्यावेळेस. पुष्कळदा आम्ही विचार करतो, अरे हे इतक्या वर्षापासून हे चालू आहे, इतक्या वर्षापासून ते चालू आहे, काय आहे. प्रभू तुम्हाला आणि मला काही शिकवू इच्छितो, कारण त्याला माहिती आहे याच्यासाठी चांगलं काय आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगलं काय आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी जर श्रीमंती चांगलं आहे, प्रभू तुम्हाला मला श्रीमंती दे. जर प्रभूसाठी आणि माझ्यासाठी तुमच्यासाठी जर गरिबी चांगली आहे, प्रभू तुम्हाला आणि मला गरिबी. आणि त्याही गरिबीमध्ये जी अपेक्षा तो श्रीमंतांकडून करतो की ह्यांनी देवाच्या वचनाचं पालन करावं, तीच अपेक्षा तो गरिबीमध्ये पण तुमच्याकडून आणि माझ्याकडून करतो. कसली अपेक्षा? माझं वचन ऐकण्याची अपेक्षा, माझ्या वचनाप्रमाणे चालण्याची अपेक्षा. ही वस्तुस्थिती. प्रभूची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याचं ऐकावं. आधी आज्ञापालन, नंतर आशीर्वाद. ही प्रभूची योजना, ही प्रभूची व्यवस्था आहे. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन अशा प्रकारे समर्पित असावं की आम्ही त्या स्थानापर्यंत यावं की काही स्थिती झालं, फक्त गाणं ऐकण्यासाठी बरं वाटतं ना, राहो में काटे अगर हो रुकना नहीं चलते जाना. त्याचा अर्थ काय आहे? काही स्थिती असू दे, परिस्थिती असू दे, मी जे देवाचं वचन सांगतं ते आधी करा. असं नाही की आधी परिस्थिती सुधरू दे त्याच्यानंतर मी तसं करत, ती गोष्ट नाही. प्रभू म्हणतो ज्या स्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये तू देवाच्या वचनाचं पालन करत 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 पुढे जा. जे सांगितलं ते करायचं. जर बायबल सांगतं रागवायचं नाही तर नाही रागवायचं. आता त्या मुलगा 3 आठवडे त्याच्या इकडे प्रार्थना ठेवली, आला नाही. मी त्याच्या पप्पाला विचारलं, बापाला विचारलं, साडी तू फाडली? तो काय म्हटला, नाही वो आपके ऊपर गुस्सा नाही, तो तुमच्यावरती रागवलेला नाही आहे, तो माझ्यावरती रागवला आहे कारण मी साडी फाडली. अरे मग बापा सांगतो तू एकाच घरात राहू शकतो, प्रार्थनेला नाही येऊ शकत? हा, घर का नाही सोडलं? मग जर तुला एवढा राग आहे म्हटलं त्याला तुझा राग नाही आहे. जसं तू मला सांगितलं कि ये पास्टर हमारे घर में झगड़ा लगाता है, ये पास्टर की वजह से मेरे माँ का साड़ी फाड़ा. पण त्याला हे दिसत नाही की ती अगदी पारदर्शक साडी आहे, बरोबर नाही. बरे देवाच्या वचनाप्रमाणे त्याने बरोबर केलं, ठीक आहे, उतावळेपण नाही केलं, त्याने बरोबर केलं, चूक नाही केली. पण मी त्याला सांगितलं होतं असल्या गोष्टी करायच्या नाही, कारण ते अविश्वास येणार आहे. असले अभद्र कपडे घालायचे नसतात ज्याच्यातून आपलं शरीर दिसेल, त्यातून पाठ दिसेल, मांड्या दिसतील, नाही घालायचे. पुरुषांनी पण नाही घालायचं. त्यानं देवाच्या वचनाप्रमाणेच केलं, चुकीचं नाही केलं. पण त्याचं बिल पाकावरती फाडलं. त्याचा राग माझ्यावरती आहे. आणि जो कोणी देवाच्या सेवकाच्या विरुद्ध आहे, प्रियांनो, देवाचा सेवक जर वचन तुम्हाला शिकवत आहे, वचनाप्रमाणे चालायला शिकवत आहेत, तर तुम्ही ख्रिस्ताच्या विरुद्ध आहात. कारण ख्रिस्ताने एक माणूस ठेवलेला आहे की ज्याचा संदेश, ख्रिस्ताचा संदेश आम्ही तुमच्याकडे आणतो. आणि जर तुम्ही त्याच्यासंगती विचित्र पद्धतीने वागणार, त्याच्यावरती रागवणार, त्याच्यावरती आपला राग व्यक्त करणार, तर तुम्ही त्याच्यावरती नाही. कारण प्रभू म्हणतो जो तुमचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो तुमचा अवहेर करतो तो माझा अवहेर करतो. तर तुम्ही माझ्यावरती नाही रागवत आहात, तुम्ही ख्रिस्तावरती रागवत. आणि या सेवकामध्ये जो कोणी देवाच्या सेवकांच्या विरुद्ध उभा आहे, प्रियांनो, तुम्ही विसरून जा.
कारण तुम्ही तुमचा स्वतःच न्याय करून टाकलेला आहे. देवाचं वचन ऑफकोर्स पश्चाताप करू शकता, पण तो खरा पश्चाताप असावा. तुम्ही देवाच्या नजरेत पडलेले आहात. एक देवाचा सेवक तुम्हाला स्वर्ग होण्यासाठी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. देवाकडून येणाऱ्या भयानक न्यायापासून तुम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात, आणि तुम्ही त्याच्यावरती रागे भरता, त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलतात, त्याच्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान करतात. हे निश्चितच परमेश्वराला नाही आवडणार. तुम्ही म्हणा आम्ही असं करून पण देवाची प्रार्थना ऐकायला विसरून जा. देव म्हणून अरे मी माझ्या सेवकांना तुमच्याकडे पाठवतो यासाठी की तुम्ही माझं वचन ऐकावं, माझ्या वचनाप्रमाणे वागावं, आणि तुम्ही त्याच्या संगती अशा पद्धतीने जर व्यवहार करत असाल तुम्ही, आणि ती माझी म्हणते की माझ्या मुलांचं उद्धारासाठी. म्हटलं ठीक आहे, पाठव. म्हटलं त्याला येऊन घे, स्वतः येऊन प्रार्थनेला पाठव. पण नाही, किंमत चुकवायला रेडी. म्हटलं मी जर तुमच्याकडे 100 किलोमीटर येऊ शकतो, मी माझा मुलगा आमच्या पाठीला त्रास देऊन, तुम्ही का नाही येऊ शकत? या म्हटलं प्रार्थनेला. आम्ही नाही म्हणत. फार गरजेची गोष्ट प्रियांनो. हा श्रीमंत आणि दरिद्री लाजरामध्ये हीच गोष्ट होती. कारण हा श्रीमंताला फार प्रॉस्परिटी किती आशीर्वाद आहे देवाने मला, आशीर्वाद दिला देवा, ते आशीर्वाद दिला, माझ्या शेतामध्ये हे, माझ्या शेतामध्ये ते, माझ्या गोडांमध्ये हे, माझ्याकडे बंगले आहेत, माझ्याकडे गाड्या आहेत, माझ्याकडे घोडे आहेत, किती नोकर चाकर आहेत, किती देवाने आशीर्वाद आहे. आणि त्याच्याकडे येणारे पाळप्रभू, अरे बाबा परमेश्वराने किती तुम्हाला आशीर्वाद दिला, बघा 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 बघा, खुश गडी. तरी कधी आपलं मन पापापासून वळवलंच नाही. तो पाप करत होता तरी त्याचं धन वाढत होतं, त्याला काही वाटतच नव्हतं. देव क्षमा करणार. आज अनेक असे ख्रिस्ती लोक जगतात, पण त्यांना असं वाटतं अरे आम्ही दारू पितो तरी आमच्याकडे भरपूर, आम्ही खोटं बोलतो तरी आमच्याकडे भरपूर. नाही प्रियांनो, ते जे पेरत आहेत ना तेच कापणार आहेत. ह्या श्रीमंताने तेच पेरलं आणि तेच कापलं. कुठं उघडले डोळे? नरकात. बघा किती भयानक गोष्ट आहे. मग असल्या श्रीमंतीचा फायदा काय? काय केलं त्यांनी? पैसे वाचून काय केलं? बघा लूक ह्याचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 13 पासून मी वाचतो. फार सुंदर प्रभू अनुग्रह करत आहे आपल्यावरती. लोक समुदायातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी मला माझ्या वचनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश आणि वाटणी करणारा कोणी नेमिले? आणखी त्याने त्याला म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला, मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवाव्यास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करेन, मी आपले कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा पी आनंद कर. बघा, खा पी आनंद कर हे पण देवाचं वचन आहे ना. सबोपदेशक मध्ये बायबलमध्ये हे पण सांगितलं, विसरू नको की परमेश्वर न्याय करणार आहे. तू आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये तुला वाटेल तसं चाल बाबा, काय हरकत नाही, खा पी आनंद कर, पण एक दिवस लक्षात ठेव तुला मरायचं आहे आणि परमेश्वर तुझा न्याय करणार आहे. बघा, परंतु देवाने त्याला म्हटले, काय म्हटले? लोक म्हणतात ना पुष्कळ तरुण आहेत असे ख्रिस्ती, और देवाचं वचन तर सांगतं सबोपदेशक मध्ये, तू खा पी. हे तरुण आपल्या तारुण्यामध्ये मग कुठे जातात? डिस्को मध्ये जातील, इकडं जातील, तिकडं जातील, भरपूर काय करतील. आणि तर देवाचं वचन सांगतं खा पी, मग बियर पीत बसतील. काय चर्चेसुद्धा चालतं, येऊ देतात देवाच्या वचनाच्या विरुद्ध. त्यासाठी ते म्हणतील बघा, तिमोथेला सांगितलं काही पण कुठं पण. त्याच मला आठवतं, मी लहानच होतो आणि आमच्या मिशन कंपाऊंडमध्ये एक होतं, त्याचे वडील पण पाळक होते.
आणि ते त्याचा मुलगा म्हणजे वयस करते, मी त्याच मुलगा होता, ते चांगले मोठे माझ्याच वयाचे त्यांना मुलं होते. तर मी त्यांना म्हटलं की देवाचं वचन सांगतं दारू पिऊ नका म्हणून, दारुड्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात नाहीये. बायबलमध्ये लिहिलंय, मी नाही सांगत. एवढं सांगून म्हणतो कुठं लिहिलंय? कुठं लिहिलंय म्हणतो. बघा, देवाचं वचन सांगण्याची हिंमत प्रभूने दिली आहे. मी नाही विचार करत, ज्यास प्रभू सुचवतो, प्रभू सांगतो, मी नाही परवा करत. जे आहे ते आहे. मग ते वचन त्यांच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. आणि नंतर प्रियानो, ज्यावेळेस तो म्हटलं ना काय कुठं लिहिलंय, प्रियानो अक्षरशः तडफडून मिळालं, दारू पिऊनच. काय वाईट अवस्था, काय वाईट अवस्था. ख्रिस्ती लोकांना बायबल दिलेलं आहे, त्यांना वाटतं आम्हाला लिहिता वाचता येतं म्हणजे आम्हाला सर्व समजतं. आता सध्या हेच ट्रेंड चालू आहे, आम्हाला लिहिता वाचता येतो, बायबल आहे आमच्याकडे. अरे पण बायबलचा अर्थ सांगण्यासाठीच प्रभूने कोणाला तरी ठेवलेला आहे, खराखुरा अर्थ. खोटा अर्थ सांगणारे काय पण असेच करतात ना, स्वतःचा नाश करून घेतात, दारू पितात आणि भरतात. कारण बायबल हे भविष्यवक्त्यांचं पुस्तक आहे. प्रत्येक काळामध्ये प्रभूने ज्यावेळेस लोक जगत होते त्यावेळेस त्यांच्या अवतीभोवती जी स्थिती होती, परिस्थिती होती, संस्कृती होती, समाज होते, आणि ते लोक त्यांचे चालीरीती करायचे. त्यावेळेस परमेश्वर प्रत्येक वेळेस एका भविष्यवक्त्याला पाठवायचा आणि आपलं वचन त्यांच्याकडे पाठवायचं, आणि ते भविष्यवक्ते लोकांना सावधान करायचे. असं जगू नका, तसं जगू नका, तसं करू नका, असं करू नका. आणि हे ऐकून ते इस्रायली लोक फार राग यायचे, फार राग भरायचा. आणि मग ते काय करायचे, त्या संदेष्टाचे तुकडे करून टाकायचे, मारून टाकायचे. म्हणून तर प्रभू म्हटलं, हे खुन्यांची संतानो. बघा, प्रभू स्पष्ट बोलत ना, तुम्ही खुनींची संतान आहात. जितक्यांना संदेष्टांना मी पाठवलं तितक्यांचा तुम्ही काय केलेला, छळ केलेला आहे. काय केलेला आहे तुम्ही? छळ केलाय, छळ. आणि त्यांना जीवे मारले. विचार करा, बायबल हे संदेष्टांचं पुस्तक आहे, संदेश दिलेलं पुस्तक आहे. आणि ते संदेश आपण वाचतो त्या त्या प्रत्येक काळामध्ये, त्या त्या प्रत्येक स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये देवाचं वचन लोकांकडं आलं, आणि लोकांना तो सांगत होता की असं करू नका, तसं करू नका. हे फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. बघा, तर प्रभू इथं सांगतो, परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा. कोणाला मूर्ख बोलतोय? पैसे साचवणाऱ्यांना. आताच मी मगाशी ब्रदरला बोललो की बाबा टायरचं असतं, कारण मला स्वतः पण आता प्रश्न पडलाय टायरचे. टायर बाईकचे तर टायर तर घिसतच जातात. आठवड्याला 300 नाही 600 किलोमीटर चालते, 400-600 किलोमीटर. आता बघा काय होतं माहिती नाही, पण प्रभूवरती आहे. ठीक आहे. पण ब्रदरला म्हटलं, तुम्ही रिक्षा चालवता, थोडेसे पैसे शिल्लक ठेवायचा रिक्षाच्या टायरसाठी, गरजेचं आहे. ते म्हटलं, ब्रदर घेतल्या टायर गेला, डुप्लिकेट लावलं. तशी सोय करा, ठीक आहे, काय हरकत नाही. पण तुम्ही पूर्णपणे त्याच्यावरतीच जर निर्भर आहात, तुम्ही विश्वासामध्ये चालू शकता. पण असं काही नाही, मी एक सल्ला दिला फक्त. जर तुम्ही गाडीचा आहे तर गाडीचा पैसा ठेवा गाडीच्याच कामासाठी साईडला. जे देवाचं ते देवाला पण द्या, जे गाडीचं तर गाडीला ठेवा. सिस्टर म्हणे लाडकी बहीण, म्हटलं अरे वा, लाडकी बहिणीमध्ये कपाट घेतलं, छान. म्हटलं मग दशमांश पण टाकायला पाहिजे. प्रभूने दिलं, मग प्रभूचा पण आदर करायला पाहिजे की प्रभू तुम्हाला दिले, बसल्या किती माणूस मेहनत करतो, 24 तास बिचारा मेहनत करतो. हा तुम्हाला बसल्या मिळते, तुम्हाला मिळतं, कोणाकोणाला मिळते? प्रभूची स्तुती. आपला दशमांश टाका, प्रभूसाठी देत आहे. आणि प्रभू बघतोय, तेव्हा पण 2000 वर्षापूर्वी बघत होता, आता पण बघतोय. आणि देवाची विधी आहे, देवाचं हे. जर तुम्हाला आशीर्वाद हवा, तुम्ही हे म्हणाल की बाबा माझी परिस्थिती सुधरेल त्यावेळेस मी टाकत, प्रभू मग तो विसरून जा. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायचा प्रभू ते पण लक्षात ठेवा की तुम्ही वचनाचं पालन करतात की नाही. पाप ह्यालाच म्हणतात, देवाच्या वचनावरती अविश्वास करणे, प्रभूला आज्ञा पाळणार. तर ठीक आहे, प्रभू काय म्हणतो, देवाने त्याला म्हटलं, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले ते कोणाचे होईल? कोणाचे होईल? सभापदेशकामध्ये पण सांगितलं की एक मनुष्य भरपूर काही करतो, हे करतो, ते करतो,
आणि आपल्या मुलांच्या मुलांसाठी मागे सोडून जातो. पण त्याचा मुलगा ते नीट सांभाळ की नाही सांभाळ कोणाला काय माहीत आहे? माहीत आहे का? आता त्या अकबर राजाने एवढं, त्याचा बाप हुमायून होता, मग अकबर आला, अकबराने एवढं साम्राज्य पसरवलं भारतामध्ये, तर त्याच्यानंतर त्याची मुलं टिकवू शकले का? टिकवू शकले का? नाही टिकवू शकले. देवाचं वचन मग ते सांगतं, पलीकडे नका जाऊ. आहे गरज आहे, गरज. प्रभू म्हणतो जर तुम्ही माझ्याकडे येत आहात तर मी तुमची काळजी घेईन. जर मी त्याच्याकडे आलो, तुम्हाला सांगतो माझा भरोसा माझ्या प्रभूवरती, बाकी कोणावरती नाही. ना माझ्या मुलावरती, ना माझ्या बायकोवरती, ना माझ्या नातेवाईकांना, ना मंडळीवरती, कुठल्याच. कारण बायबल काय सांगतो, जो मनुष्यावरती भरोसा ठेवतो तो शापित आहे. म्हटलं मला शापच नको. मला माझा भरोसा माझ्या प्रभूवरती. जर त्याने मला निवडला आहे त्याच्या सेवेसाठी, तू माझी गरज पूर्ण कर. देवाचं वचन हे सांगतं. ज्याने बोलवले लढायला तोच तलवार दिल ना. की प्रभू बोल जा, तो सेनापती म्हणून जा, तू जाऊन विकत घेऊन ये तलवार, माझ्याकडे नाही, असं बोललं का? राजा त्यांना तलवार देईल, राजा त्यांना ढाल देईल, राजा त्यांना घोडा देईल, जा आणि जाऊन लढा. प्रभूच्या राज्याचं मी काम करत आहे, तो देणार आहे. तलवार देणारा, ढाल देणारा, कपडे देणारा तोच आहे. हा ड्रेस घातल्यानंतर माझी मिसेस म्हणते आता तुम्ही बरोबर पास्टर वाटतात. म्हटलं असं आहे का? ड्रेसवरती असतं का? जग कसं फसतं ना. आतून असायला पाहिजे काळजी. पास्टर म्हणजे काय? म्हणजे मेंढपाळ. मेंढराला आपल्या मेंढरांची काळजी असायला पाहिजे. मी जरा जास्तीच काळजी घेतो. मग इतकी काळजी घेतात की लोक बदल बोलतात. हे सांगतील, ते सांगतील, ते सांगतील, मग पपई सांगतील, मग आंबे सांगतील, काय काय सांगतात. मग काळजी आहे म्हणून सांगतो. ठीक आहे, काळजी असायला पाहिजे. बापाला काळजी असायला पाहिजे, आईला काळजी असायला पाहिजे. तुम्ही आई बाबा, तुम्हाला काळजी आहे. जर प्रभूने जर माझ्या हाती काही लोक दिलेत, त्यांची मी काळजी नाही करणार, तो कोण करणार आहे ना. तर प्रभू देखील तुमची आणि माझी काळजी करतो. मग प्रभू सत्य सांगतो. काय सांगतो? प्रभू सत्य सांगतो. आमचे विचार आम्हाला फार हे वाटतात, आमचे विचार आम्हाला पुष्कळदा खरे वाटत असतात, पण खरं देवाचं वचन आहे. तर त्या कुटुंबावरती पण जाऊया. बघा, आज त्यांना काळजी वाटते, पण त्या बाईचं स्वतःच प्राण वाचलेला नाही, तर नवऱ्याचा स्वतःचा प्राण वाचलेला नाही. मी त्या भावाला सांगितलं, आधी तू सत्य समजून घे. आमची स्वतःची देखील इच्छा आहे की देवाच्या पवित्रतेचा प्रचार करणारे लोक जागोजागी असावे, ह्यासाठी की ते प्रत्येक व्यक्तीला, त्यांच्या कुटुंबाला, मंडळीतल्या लोकांना मदत करावी की देवाला कुठल्या प्रकारची पवित्रता हवी. तू आधी शिकून तर घे, समजून तर घे, देवाचं प्रगटीकरण तर घे. तर त्या भावाला ज्या त्याची मुलगी 5वीला होती, मी ह्या गोष्टी ह्याच्यासाठी सांगतो की तुमच्या जीवनामध्ये पण ह्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही आहात, विश्वासणारे आहात, प्रश्नच नाही. तर त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने बघितलं की एक राक्षस त्यांच्या मागे लागलेला आहे आणि त्याची बायको पळते, तो पळतो, त्याची मुलं पळतात आणि पळून 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 तो राक्षस मागेच आहे. आणि मग ते एका अशाच घरामध्ये येऊन लपून बसले, दरवाजा लावून गेला, पण तो राक्षस बाहेरच उभा. तो राक्षस काय आहे? तो अविश्वासाचा राक्षस आहे. तो विचारांच्या द्वारे आलेला राक्षस आहे आणि तो त्यांना देवाच्या वचनाकडे येऊ देत नाही, देवाच्या पवित्रतेच्या संदेशाकडे येऊ देत नाही. आणि त्यांनी त्यांच्या दरवाजावरती पहारा ठेवलाय आणि ते आतमध्ये अडकून बसले. ते अजूनही अडकून बसले, 10 वर्ष होऊन गेले. मी त्यांचं स्वप्न त्यांना आठवण करून देतो. प्रियानं, हा विचारांचा राक्षस आहे. हा विचारांच्या द्वारे अविश्वासाचा राक्षस, ज्याला इंग्लिशमधून डेमॉन्स म्हणतात. ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्याकडे येतो, देवाचा संदेश तुमच्याकडे येतो, तर तुमच्या मनामध्ये अविश्वास आणतो आणि सर्व परिस्थिती म्हणतो, अरे राजाराम बघ काय तुझी परिस्थिती, तू कसं देऊ शकतोस? समजलं? अरे प्रदीप बघ असं तसं आहे, तुझ्या बायकोची ही इच्छा, तुझ्या मुलाची इच्छा, असं कसं? तुम्हाला सांगतो, आधी देव तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही एक विचार पक्का कराल ना, तुम्ही ज्याला आधी स्थान द्याल ना, त्याच्यासाठीच तुम्ही झटा. एक माणूस मला माहित आहे,
मी नाव नाही सांगत. तर त्या माणसाला कार घ्यायची होती, कार. तर त्याने कारसाठी पैसे साचवले होते. कारसाठी पैसे साचवले होते, ठेवले होते. तो पण मेहनत करणारा चांगला प्रसिद्ध माणूस, नाव नाही घेत. कधी कळलं तुम्हाला तर कळलं. फक्त मी याच्यासाठी की तुम्ही कोणाला कशाला प्राधान्य देतात ती गोष्ट तुम्ही करणार. तर त्याने टी व्हीवरती ऐकलं, न्यूज आले की शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. आणि शेतकऱ्यांमध्ये मला पण कळवळ आहे. तर त्याला फार वाईट वाटलं. असे इंटरव्ह्यू चालू होते ज्यांच्या घरातल्या लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यांची आई, त्यांची बायको, त्यांची मुलं. आणि तुम्हाला ज्यावेळेस मी त्यांच्या इंटरव्ह्यू बघत होतो, त्यांचे शब्द ऐकत होतो, त्यावेळेस मला फक्त एकच दिसलं की त्यांच्यापुढे एकच चिंता आहे, उद्या आम्ही काय खाणार, उद्या आम्ही काय खाणार. आमचा करता करविता घरचा पुरुष मेला, माझा मुलगा मेला, माझा नवरा मेला, आमचा बाप मेला. माझ्या पण डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. तर म्हणतो की मी माझ्या कारसाठी पैसे ठेवले होते. 2 करोडची कार होती त्याची. किती करोडची? 2 करोडची कार त्याला घ्यायची होती. तो मी कार आज नाही तर उद्या घेईन. त्याने त्याच्या मित्राला सांगितलं, कलेक्टरकडे जाऊन ती लिस्ट आली किती लोकांनी आत्महत्या केली आपल्या याच्यातले. त्याने ते पैसे मोडले आणि लोकांना 15,000, 20,000, 20,000 रुपये वाटले. कारण त्याच्या हृदयामध्ये तेच स्वप्न होतं. प्रत्येक मनुष्य एका स्वप्नासाठी जगतो, एका उद्देशासाठी जगतो. जर तुमचा उद्देश स्वर्गाचं राज्य आहे, देवाचं राज्य आहे, परमेश्वर आहे, तुम्ही त्याच उद्देशासाठी जगा. आम्ही काय केलं, आम्हाला पण पगार असतो. माझा भाऊ म्हणतो हा वेळ आहे. अडल्या नडल्या रस्ता कितीही कठीण असू दे, स्वर्गाचं राज्य माझं ध्येय आहे. मला प्रभूला धन्यवाद देतो, माझी बायको कुरकुर नाही करत. ठीक आहे, तिच्या डोळ्यात येतात अश्रू, तिच्या पण इच्छा आहे. म्हटलं परमेश्वर करेल एक दिवस पूर्ण. लेकराची पण इच्छा आहे. रस्ता कितीही कठीण असू द्या, तुमचं स्वप्न स्वर्ग असू द्या, तुमचं स्वप्न परमेश्वर असू द्या, देवाचं वचन बस. मला मेल्यानंतर नरकात जायचं नाही. मी तुम्हाला देवाचा एक सेवक म्हणून देवाच्या वचनाचं पालन करणं किती गरजेचं, त्याहीमध्ये मी माझा दशमांश देतो. माझा सर्व खर्च देवाच्याच सेवेचा. पण स्थिती परिस्थिती का असे ना, जे आहे त्यामध्ये थोडक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालायचा प्रयत्न कराल, प्रियांनो, तुम्ही देवाच्या राज्याच्या जवळ आहात. प्रभूने काय सांगितलं त्या शिष्याला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहे. जर मी तुमच्याकडून देवाच्या वचनाप्रमाणे गोष्टी करून नाही घेतल्या तर मग माझा फायदा काय. जर मी तुम्हाला चुकीच्या गोष्टी करू देत राहिलो तर माझा फायदा काय. प्रियानो, आमचा उद्देश स्वर्ग असावा. त्या श्रीमंत मनुष्याचा उद्देश ख्याली खुशाली होता. त्याला असं वाटत होतं की मी मेलो तरी स्वर्गात जाईल, कारण मी तो चर्चमध्ये दशांश देतो, मी कोणी पाळा आला की त्याला पाकिट भरून देतो, मी हा प्रोग्राम असला की ते देतो. चांगली गोष्ट आहे. पण त्याचं जीवन वचनाप्रमाणे तू जगत होता का? त्याने आपल्या जीवनातली लबाडी सोडली होती का? खोटं बोलणं सोडलं होतं का? राग द्वेष मत्सर घृणा सोडली होती का? फायदा काय? एक श्रीमंत मुलगा येतो, प्रभूजी प्रभूजी उत्तम गुरुजी, स्वर्गात जावं म्हणून मी काय करावं, अनंत काळच्या जीवनात माझा प्रवेश व्हावा म्हणून मी काय करावं. प्रभूने त्याच्याकडे पाहिलं, बायबल सांगतो त्याने प्रेम केलं. प्रभूने प्रेम केलं आणि प्रभू म्हटलं, तुला तर आज्ञा तर ठाऊक आहे, आज्ञा पाळ. तो हे सर्व मी आज्ञा पाळतो. आई वडिलांचा मान ठेव, हे कर ते कर ते कर, सर्व करतो प्रभू. प्रभू काय म्हटलं, ठीक आहे चल माझ्या मागे माझ्या मागे. कारण तो ना 10 आज्ञेपैकी फक्त 5च आज्ञांचं पालन करत होता आणि तेच त्यांनी सांगितलं. फक्त त्याच आज्ञा त्यांनी सांगितलं.
असं अर्ध आज्ञाचं पालन करणारे लोक येशूच्या मागे कधीच चालणार नाही, कधीच नाही. कारण तुम्ही अर्धवट करताय. तुमचा विश्वास अर्धा आहे म्हणून तुम्ही अर्ध्या गोष्टी करता. ज्यावेळेस तुमचा विश्वास पूर्ण होईल ना, बायबल सांगतं, देवाचं संदेश सांगतात, भविष्यवक्त्यांचे संदेश सांगतात, पूर्ण आज्ञापालन. तो परमेश्वराच्या समानतेमध्ये असून देखील त्याने स्वतःला नम्र केलं आणि आज्ञापालन करून त्याने स्वतःला नम्र केलं. तुम्हाला आणि मला किती नम्र असायला पाहिजे. आम्ही नम्र नाही, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. माहिती आहे, आमच्यामध्ये राग फार आहे, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्यामध्ये गर्व फार आहे, फार गर्व आहे, फार गर्व. आणखी काय काय शब्द आहेत, चांगले चांगले शब्द आहेत. कधी आठवलं तर आपण बोलू. तो शब्द मी विसरून जातो. घमेंड म्हणजे वेगवेगळे आहेत. आणखी एक फार चांगला शब्द आहे तो. ठीक आहे, पण आहे आम्ही अशा प्रकारचे. आम्ही बोलू शकत नाही की आम्ही असे नाही होत. बोलतो का कोणी आम्ही असे नाहीत म्हणून? करा हात वरती. आणि प्रियानो, प्रभू ते तोडू इच्छितो. की तुमच्या आतमध्ये जे बांधकाम झालेलं ना, गर्वाचं, मत्सराचं, रागाचं, द्वेषाचं, लहानपणापासून ते वाढत गेलेलं आहे. तर ते आतमधलं जे सैतानाचं मंदिर आहे ते तोडायचं आहे. ते सैतानाचं मंदिर आहे, तो सैतानाचा स्वभाव आहे. ते तो तोडणार आणि मग तिथं ते 7 सद्गुण टाकणार. प्रेम, आधी विश्वास आणि भरपूर गोष्टी त्यामध्ये. प्रेम, सद्गुण, भरपूर काय काय ख्रिस्ताचा स्वभाव त्यामध्ये टाकणार. पण त्यासाठी आपलं आधी तोडायला पाहिजे ना. ज्यावेळेस आपण नवीन बिल्डिंग बनवायचं करतो, आधी काय करतो? जे जुनं घर आहे ते तोडतो ना. अगदी तसंच आहे. आमचा जो हृदय आहे ना, सैतानाचं घर झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, प्रभूकडे जातो, प्रभू तो धुवतो आणि ते तोडायला घेतो. आता म्हणतो की आता मी ह्याच्या आतमध्ये काय करणार आहे, नवीन माझ्यासाठी घर बांधणार आहे आणि नंतर त्या घरामध्ये जाऊन मी राहणार आहे. तोडासाठी कोणीतरी ठेवतो ना, आहे की नाही? काय ब्रदर मंगेश है ना, हातोडी चिन्ह. मग कोणीतरी हातात हातोडा असतो, एका हातात चिन्ह असते, घाव मारतो मग दनादन दनादन दनादन. तो मी आहे. आमच्यावरती पण घाव आहे. कोणीतरी पाहिजे ते घर तोडणार. नाही तर तुम्ही तुमच्या विचारात म्हणणार, हो आहे प्रभू दयाळू आहे, आहे प्रभू प्रेमळ आहे. तो न्याय करणारा पण आहे, विसरू नका. तो तुमच्या माझ्या प्रत्येक गोष्टी बघतो, प्रत्येक गोष्टी बारकाईने बघतो. बायबल सांगतं तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात, नवीन सृष्टी आहात. तर नवीन सृष्टी प्रभूने बनवायला घेतलेली आहे. तो बनवतो कशाच्या द्वारे? वचनाच्या द्वारे. ही सृष्टी पण त्याने वचनाच्या द्वारे केली. तो शब्द बोलला आणि झाला. बायबल सांगतो ना, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. बघा, एक बायबलच आहे जे ख्रिस्ताचं परमेश्वरत्व सिद्ध करते. आणि काही असे पुस्तकं आहेत जे ख्रिस्ताच्या परमेश्वरत्वाच्या विरुद्धात उभे आहेत. ते सिद्ध करू इच्छितात की तो फक्त एक मनुष्य होता, एक तो चांगला शिक्षक होता, एक चांगला गुरु होता, एक चांगला मुलगा होता. त्या पलीकडे काही. पण एक सांगा, त्यामध्ये कुराण देखील आहे. ते म्हणतात तो फक्त एक मनुष्य होता. पण तुम्हाला सांगू द्या, मी काही गोष्टी अभ्यास करायला घेतला तर मला फार आधीपासून माहीत आहे. आणि मुस्लिम भाऊ लोक भेटले की मी त्यांना सांगायचो, कुराणमध्ये एक शब्द त्यासाठी वापरलेला. कुराणमध्ये सर्वात पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. भले ते त्याला देव मानत नसतील, फक्त एक मनुष्य म्हणून मानतात, पण त्याचं जे वर्णन कुराणमध्ये दिलेलं आहे ते सर्वश्रेष्ठ आणि दिव्य असं वर्णन आहे. बाकी कुठल्याच भविष्यवक्त्याचं नाही. एक शब्द वापरलेला, कलिमा तू अल्लाह. का सांगितलंय? कलिमा
तू अल्लाह म्हणजे ख्रिस्त तो आहे जो खुदाचा कलिमा आहे, म्हणजे तो देवाचा शब्द आहे, देवाचं वचन आहे. आणि आपल्या बायबलमध्ये काय सांगितलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता आणि शब्द देही झाला. आता तुम्ही मला इथं बघतात आणि हे शब्द तुमच्या कानावरती येतात, बरोबर. शब्द कुठून येतात? माझ्यामधूनच येतात ना. जे माझ्या आतमध्ये आहेत ते शब्द तुम्ही ऐकत आहेत, ते तुमच्या आतमध्ये आहेत, ते तुमचे शब्द व्यक्त करतात. आणि जर देवाला येशू ख्रिस्ताला देवाचं वचन सांगितलं, देवाचा शब्द सांगितलंय, म्हणजे काय, तो शब्दरूपी परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? शब्दरूपी काय आहे? परमेश्वर आहे. आणि हे बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि तो शब्दरूपी परमेश्वर देहात प्रगट झालेला आहे. आणि जर कोणी त्या शब्दाला देव मानत नसेल, तो त्यांचा प्रश्न आहे, आपला प्रश्न नाही. अरे आपण फोनच्या द्वारे, मी इथं असलो तरी माझा शब्द तिकडे आहे ना, ते ऐकतात की नाही? शब्दरूपाने मी तिकडे आहे. शब्दरूपाने आज लोक दुबईमध्ये आहेत, है ना. दुबईतून इथं फोन करतात, मुंबईला फोन करतात, इथून अमेरिकेला फोन करतात. शरीराने इथं आहेत, पण शब्दाने ते कुठं आहेत? तिथं आहेत. तर अगदी तीच गोष्ट आहे. आणि जे निर्माण करतं, परमेश्वराशिवाय कोणी निर्माण नाही करू शकत. शैतान ती निर्मितीला बिघडवतो. जसं आदम आणि हवेला जी परमेश्वराची निर्मिती तिला बिघडवलं. आणि त्यांच्या कुराणमध्ये असं सांगितलं की त्याने मातीचा एक पक्षी बनवला आणि मग त्याला फुकला आणि तो पक्षी उडायला लागला. ठीक आहे, ते त्यांनी काय लिहिलं बायबलमध्ये गोष्ट नाही, पण त्यांनी सांगितलं. मग ही निर्माण करतो कोण आहे? परमेश्वराशिवाय कोणी निर्माण करता नाहीये. तो देवाचा शब्द होता, तो बोलला आणि तो पक्षी उडायला लागला. म्हणजे त्याचं परमेश्वर तो तिथं पण सिद्ध आहे, पण ते मानायला तयार नाही. तो त्यांचा विषय. पण जर कोणाला परिपूर्ण ख्रिस्त जर जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही बायबल वाचा, तुम्ही नवा करार वाचा. आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे की शब्द देही झाला. लोगोस म्हणजे ख्रिस्त, शब्द, देवाचा शब्द, तो देहात प्रकट झाला. प्रियांनो, हे देवाचं वचनच शब्दरूपी कोण आहे? परमेश्वर आहे. हे बायबल शब्द रूपामध्ये काय आहे? परमेश्वर आहे. तर प्रभू काय सांगतो बघा, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देव विषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. काय सांगत आहे? तुम्ही कुठल्या गोष्टीत धनवान आहात? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देव विषय बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. का प्रभूने सांगितलं नाही तुम्ही स्वर्गात स्वतःसाठी धन साचवा? पृथ्वीवरती तर कसं लागल? चोरी करून घेऊन जाईल. दागिने बनवले तर चोरी करून घेऊन जाईल. बँकेत ठेवलं तर बँक डुबली, तर पैसे डुबले. तर प्रभू म्हणतो तुम्ही देव विषयक बाबतीत तुम्ही धनवान व्हा. फक्त मी दशमांची गोष्ट नाही करते प्रियांनो, अनेक देवाची वचन आहेत. त्या वचनाप्रमाणे तुम्हाला आणि मला वागायचं आहे, बोलायचं आहे, जगायचं आहे, चालायचं आहे, करायचं आहे. बघा पुढं काय म्हणते. का आपण देवाचं वचनाच्या विरुद्ध जगतो? तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे अशी आपल्या जीवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्याचा विचार करा. बघा, कावळ्याचं नाव घेतलं. कोणाचं नाव घेतलंय? कावळ्याचं. कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यास कणगी नाही व कोठारही नाही, तरी देव त्यांचे पोषण करीतो. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ. एक विश्वासणारा आणि जगातले सर्वच व्यक्तीला प्रभूच पुरवतो. ते अंबानी का असेल, दुसरं कोणी का असेल, किंवा अमेरिकेचा राष्ट्रपती का असेल ना, अरे आपल्या भारतातला गरीब माणूस का असेल, सर्वांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी परमेश्वराची आहे. ती त्याने तू स्वतःवरती घेतलेली आहे. तो काय म्हणतो, देव त्यांचे पोषण करीतो. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात. तसं चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? म्हणून अति लहान गोष्ट देखील जर तुमच्याने होत नाही, तर इतर गोष्टींविषयी का चिंता करीत बसता? फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत.
तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एका सारी काही सजला नव्हता. जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जन हो, तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालेल. तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्या मागे लागू नका, अथवा मनात अस्वस्थ राहू नका, कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करीतात, परंतु तुम्हाला ह्याची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर याही गोष्टी तुम्हास मिळतील. Praise the Lord. प्रभू म्हणतो, मी तुमची काळजी घेईल, तुम्ही माझे कळापात, तुम्ही माझे मेंढर आहात. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन आम्हाला प्रभूला समर्पित करायला हवं. त्या लाजरसाने आपलं जीवन समर्पित केलं होतं. राहो में काय गाण्याचं नाव, राहो में काटे अगर हो, रुकना नाही, चलते जाना. तो चालत दरिद्री माणूस चालत, कपडे नाही, नो प्रॉब्लेम, पांघराला बिछाना नाही, नो प्रॉब्लेम, औषधाला पैसे नाही, नो प्रॉब्लेम, पण मी देवावरचा विश्वास सोडणार, मी देवाची निंदा करणार नाही. त्याच्यासाठी तेच योग्य होतं, म्हणून प्रभूने त्याला त्या स्थितीमध्ये ठेवलं, त्या परिस्थितीमध्ये ठेवलं. जर त्याला श्रीमंत बनवलं असतं, तो देवाला विसरला असता. प्रभूला ठाऊक आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये कधी चिंता करू नका. काय 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 जे करता येईल ते करा, शहाणपणाने वागा, प्रश्नच नाहीये. पण ते शहाणपण किंवा जे काय करण्याच्या नादामध्ये तुम्ही देवाला विसरू नका, देवाला दुसऱ्या स्थानावरती ठेवू नका. म्हणा माझा गरज करणार, पूर्ण करणार परमेश्वर आहे. आधी मी देवाचं राज्य मिळवण्यासाठी तुम्ही जे काही आज्ञेचं पालन करणार ते तुम्ही स्वतःसाठी करत आहात. तुम्ही देवविषयक गोष्टीमध्ये धनवान होण्याचा प्रयत्न करत आहात. करायचा आहे. हा श्रीमंत मनुष्य देवविषयक गोष्टीत धनवान नव्हता, पण लाजरस देवविषयक गोष्टीमध्ये धनवान होता. तो शरीराने गरीब होता, वस्त्राने गरीब होता, घराने गरीब होता, त्याला घर पण नव्हतं, नातेवाईक पण नव्हते, कोणी काय. बायबल सांगतं, तो मेल्यानंतर विश्वासणाऱ्यांच्या सोबत त्याची संगती होती. अब्राहमासोबत तो होता. तुम्ही आणि मी देखील 2000 वर्षापासून जे ख्रिस्ती संत लोक आहेत, ज्या दिवशी आम्ही हे जग सोडू, आम्हाला माहित नाही आमचा दिवस कुठला शेवटचा दिवस. कोणाला माहिती आहे का? नाही माहिती. मग जर माहित नाहीये तर आम्हाला आजच देवाच्या वचनाचं पालन करायचंय, आत्ताच वचनाचं पालन करायचं, आत्ताच ठरवायचंय की माझी स्थिती श्रीमंत व्यक्तीसारखी व्हायला नको. प्रियांनो बघा, त्याला किती काळजी. तो म्हणाला, बाप्पा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये, म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट आहेत. आपल्याकडे मोशे आणि संदेष्ट आहेत. Praise the Lord. त्यांचे त्यांनी ऐकावे, आपल्याला ऐकायचंय, संदेष्टांचं ऐकायचंय. तो म्हणाला, हे बाप्पा अब्राहम असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. फिनिश जजमेंट. जर मोशेसारख्या माणसाचं ऐकत नाहीये, ज्याने काय केलं, समुद्र दुभागला, ज्याच्या डोक्यावरती पिलर ऑफ फायर चालायचा, 20 लाख लोकांना तो प्रकाश द्यायचा. बघा, विचार करा, तो पिलर ऑफ फायर 20 लाख लोकांच्या डोक्यावरती सावली द्यायचा, रेगिस्तानमध्ये, वाळवंटामध्ये. असल्यांचं जर ते ऐकत नाहीये, तो मेलेला तर तू जरी गेला, लाजर जरी गेला, तर त्याचं कोण ऐकणार आहे? प्रियांनो, आजच ऐकायची वेळ. हे देवाचं वचन आहे. लिखित स्वरूपात बायबल परमेश्वर आहे. आणि आम्हाला देवविषयक गोष्टीत धनवान व्हायचं आणि म्हणायचं, देवा मला तोड, मला फोड, माझ्यातला तो सैतान काढून टाक, माझ्यातलं जे सैतानाचं मंदिर होतं ते तोडून टाक, आणि देवासाठी मला मंदिर म्हणून बनायचं. जुना स्वभाव माझा, जुना राग, क्रोध, द्वेष, काय काय भरपूर लिस्ट आहे, तुम्ही शोधा, तुम्हाला दिसत. काढून टाका, सर्व अविश्वास काढून टाक,